मुरुडमध्ये गुन्हा नंबर 260/25 प्रमाणे आपण म्हणताय तो गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यातील पीडितेच्या फिर्यादीनुसार आपण अगोदर 2 आरोपी केले होते. नंतर ज्या लॉजने त्यांना सहकार्य केले, जिथं त्यांनी ते प्रकार घडलेले आहे, त्यामध्ये कोणती हायगय न ठेवता पॉक्सो कायद्याच्या तरतुदीनुसार आपण त्या लॉजचे मॅनेजर, मालक यांना देखील आरोपी केलेले. सदर पीडितेने तिच्या पुरवणी जबाबामध्ये आणखी एका व्यक्ती इसमाचं नाव घेतलं होतं, ज्यांनी तिच्याबरोबर अत्याचार केला, तर त्याला देखील आपण आरोपी केलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 2 आरोपी अटक आहेत. जे लॉजचे मालक, मॅनेजर फरार आहेत, त्यांचा आपण शोध घेत आहोत. घटनेची गांभीर्यता बघून, त्यातला कंटेंट बघून यामध्ये IT ॲक्टची कलम, IT ॲक्ट कायद्याचा पण अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या सोन्याच्या रिंगचा प्रश्न होता, ज्या संदर्भात बेसिक तक्रार आहे, ज्याच्यावरून ती धमकी दिली गेली किंवा ते व्हिडिओ मेसेज आरोपीकडून फॉरवर्ड केलं गेलेलं आहे, त्या अनुषंगाने सुद्धा या सदर गुन्ह्यामध्ये 316/2 BNS कलमाचा पण अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आणि सदर गुन्ह्याचा तपास SDPO लातूर ग्रामीण हे करत आहेत.